मुंबईमध्ये एका टॅक्सी चालकाची मुजोरी दिसून आलेली आहे। प्रवाशांना ओटीपी मराठीमध्ये सांगितल्यावर कॅब चालकानं प्रवाशासोबत वाद घातला। ओटीपी इंग्रजीमधूनच सांगावा असा आग्रह या टॅक्सी चालकानं केलेला आहे। इतकंच नाही तर टॅक्सी चालकानं प्रवाशावर आरेरावी देखील केल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय। आता या मुजोर टॅक्सी चालकावर काय कारवाई होतीये हे पाहावं लागणार आहे। एका बाजूला टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना किमान व्यावहारिक मराठी यावी हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जर तसं नसेल तर आजपासून कारवाई केली जाणार आहे। दुसऱ्या बाजूला ओला आणि उबर अशा प्रवासी वाहनांसाठी देखील प्रवासी चालकांसाठी देखील अशा पद्धतीचीच नियमावली आणली जाणार आहे। मात्र असे सगळे प्रयत्न सुरू असताना देखील कॅब चालकांची अशा पद्धतीची मुजोरी पाहायला मिळते। जर ओटीपी सांगायचा असेल तर तो मराठीमधूनच सांगितला जावा अशी आरेरावी हा चालक या प्रवाशावर करताना दिसतो। मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो बता। मैं क्या बोल रहा हूँ? रुक जा, मी काय बोलतोय? रुक जा भाई। तुम्हाला टीआर लायसन्स कोणी दिलं? महाराष्ट्राने दिला ना। हाँ रुक जा भाई। आणि आतापर्यंत तुम्ही मराठीमध्ये घेत होता ना ओटीपी? तर मुजोर कॅब चालकावर परिवहन मंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरेंनी सरकारकडे केलेली आहे। काय मगरुरीनं कॅब चालक बोलत होता असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मुजोरी दिसून आली आहे तर आम्ही रस्त्यावर आहोतच असं देखील अमित ठाकरेंनी इशारा दिलेला आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी येणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मात्र तरी देखील जर कॅब चालक अशा पद्धतीनं मुजोरी करत असतील तर मनसे रस्त्यावर आहेच असं देखील आठवण करून दिलेली आहे अमित ठाकरे यांनी। कोणी दिला? महाराष्ट्राने दिला। मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो बता। मैं क्या बोल रहा हूँ? प्रताप सनाईक सर ना, त्यांनी मला वाटतं त्या टॅक्सीवाल्यावर कारवाई केली पाहिजे। जी माणसं मराठी बोलतायत आता ते नको हिरमुसून जायला। कारण आता तो व्हिडिओ मी बघितला, त्या टॅक्सीवाल्याने कोणाला फोन केला मला माहीत नाही। त्याचे अजून टॅक्सीवाले असतील ज्यांनी येऊन ह्या कस्टमरला काय केलं असं मला माहीत नाही। तो व्हिडिओ तिकडेच कट झाला। परिवहन मंत्रींनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, अजून मुदतवाढ नाही दिली पाहिजे, आत्तापासून मराठीत बोललंच पाहिजे। आणि जिकडे असे व्हिडिओज दिसतील तिकडे आमचे लोक पोहोचतील आणि मग असे व्हिडिओज दिसल्यानंतर मग आमच्या लोकांनी मारलं तर काय चुकलो आम्ही? हा मला माहिती आहे इकडे सगळ्यांना तो व्हिडिओ नसेल आवडला। काय मगरुरीने बोलत होता तो, इंग्लिशमध्ये बोल। तो बिचारा सांगतो तुम्हाला 8907 हे तुम्हाला ओटीपी नाही कळत। त्याच्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत, नाही तर आम्ही रस्त्यावर आहोतच।